आपण या व्हिडिओमध्ये क्लास 7ची हाफ इयरलीची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत, जी आहे 80 मार्क्सची। तर ती कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जाते हे बघणार आहोत। पहिलं काय सांगितलं, या प्रश्नपत्रिकेत अ, ब, क, ड असे 4 विभाग आहेत, म्हणजे 4 पार्टमध्ये ते डिवाइड केलेली आहे। सर्व विभाग आवश्यक आहेत, म्हणजे सगळे जे पण पार्ट आहेत ते आवश्यक आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट आहेत। एकाच विभागातील सर्व प्रश्नांची उत्तरे क्रमाने यावेत, म्हणजे जे काही तुमचा जो पहिला पार्ट आहे त्याची क्वेश्चन उत्तरे आन्सर्स जे आहेत ती क्रमाने म्हणजे लाईननुसार आलेली पाहिजेत। पहिला पॅसेज दिलेला आहे वाचन व आकलन, म्हणजे पहिल्यांदा तो आपल्याला व्यवस्थित रीड करायचा आहे। आकलन करणे म्हणजेच काय, समजून घ्यायचं आहे। सो समजून घेऊन त्याच्यावरचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। सो पहिला उतारा काय दिलाय तो बघूया। भारत देश म्हणजे पृथ्वीचा मुकुटमणी आहे, त्यामध्ये संपत्तीचे विपुल भंडार आहे। मुकुटमणी म्हणजेच काय, तर मुख्य समजला जाणारा किंवा डोक्यावरचा ताज आहे असं। त्याच्यामध्ये विपुल भंडार आहे। विपुल भंडार म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, भांडार म्हणजे काय, सामग्री आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। सगळेच महत्त्वाचे धातू भारतात सापडतात आणि धातू जे आहेत हे सगळे महत्त्वाचे भारतामध्ये सापडतात। गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा आपल्या अमृत जलाने त्याच्या भूमीचे सिंचन करतात। भूमीचं सिंचन करणं म्हणजेच काय, पाणी पुरवणाऱ्या ह्या कोणत्या आहेत, मुख्य नद्या आहेत। येथील कसलेल्या जमिनीत सदैव सोने पिकते। सोने कशाला म्हटलेलं आहे, जे अन्नधान्य जे पिकतं, जे पण धान्याचं उत्पादन घेतो, फळाचं उत्पादन घेतो, भाज्यांचं उत्पादन घेतो, त्याला काय म्हणलेलं आहे, सोने। ऋतूचे चक्र सदैव मनाला आकृष्ट करते। ऋतूचं चक्र म्हणजेच काय, जे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा जे काही ऋतू आहेत हे सगळं आपल्याला म्हणजे आकृष्ट करणं म्हणजे काय, मनाला भावून जातं। भारतभूमीच्या आकर्षणाने विदेशी लोक नेहमीच आकर्षित होतात, म्हणजे आपली जी परंपरा आहे ही बघण्यासाठी किंवा आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत वेगवेगळे पण निरनिराळे पण हे पाहण्यासाठी परदेशातले म्हणजेच फॉरेनर्स नेहमी आपल्या भारताला भेट देत असतात। अनेक विदेशी लोकांनी येथे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येऊन ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या निमित्ताने येऊन विदेशी लोकांनी इथलं ज्ञान आणि वैभव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक महापुरुषांनी येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध केला आणि इथे खूप साऱ्या महापुरुषांचा जन्म झाला होता, त्याच्यातून आपल्याला मानवतेचा बोध मिळाला आहे। रामाची मर्यादनशीलता म्हणजे काय, राम कसे होते, मर्यादित पुरुष होते। सो त्यांची जी मर्यादा होती ती। कृष्णाचा कर्मयोग म्हणजे कर्म कसं केलं पाहिजे हे कृष्णाकडून आपण शिकलं पाहिजे। गौतमांची अहिंसा, युधिष्ठिराचा धर्म, कर्णाची दानशूरता, अर्जुनाचे युद्ध कौशल्य आणि महावीराची करुणा ही जीवन चारित्र्याच्या आदर्शाची अनुपम उदाहरणे आहेत। म्हणजे कोणत्या महापुरुषांनी काय कर्तव्य किंवा काय काम केलं ह्याचा उल्लेख इथं केलेला आहे। भारताचा इतिहास गौरवाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला आहे, म्हणजे भारताचा जो इतिहास आहे तो सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे। नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विद्यापीठे ज्ञान आणि विज्ञानाच्या अध्ययनाची अद्भुत केंद्रे होती। पाणिनी सारखे वैशाकरण आणि चाणक्यासारखे अर्थशास्त्रज्ञ व राजकारणपटू तक्षशिला विद्यापीठाचेच अध्यापक होते। जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद, उपनिषदे आणि गीता यांची निर्मिती भारतामध्ये झाली। व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, तुलसीदास यांसारख्या प्रतिभावंतांनी आपल्या काव्य वैभवाने जगाला विस्मित केले। सो ह्याच्यावरती आता क्वेश्चन विचारले जातात। तर तुम्हाला हा पॅसेज एकदा नाही समजला तर दुसऱ्यांदा वाचायचा आहे। दुसऱ्यांदा वाचल्यानंतर तुम्हाला आरामात ह्याचे क्वेश्चन्स मिळून जातील। पहिला क्वेश्चन काय आहे, भारत देश कोणाचा मुकुटमणी आहे, तर भारत देश हा पृथ्वीचा मुकुटमणी आहे। हे याचं उत्तर आहे। भारतामध्ये कोणकोणत्या महापुरुषांनी जन्म घेतला होता, तर श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, युधिष्ठिर आणि कर्ण, अर्जुन आणि महावीर हे काय आहेत, ह्या महापुरुषांची नावं आहेत। कोणती विद्यापीठे अध्ययनाची अद्भुत केंद्रे बनली होती, तर कोणती विद्यापीठे, 2 सांगितले आहेत, एक नालंदा आणि दुसरा तक्षशिला। त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, महापुरुषांनी भारतात जन्म घेऊन कशाचा बोध केला, तर भारतात जन्म घेऊन ह्या महापुरुषांनी मानवतेचा बोध केला, म्हणजे मानव धर्माची स्थापना केली। त्याच्यानंतर खाली आपल्याला रिकाम्या जागा भरायला दिलेल्या आहेत। सो हा पॅसेज आपल्याला किती मार्क्स दिलेला आहे,
8 मार्क्सचा हा पॅसेज आहे. पहिले जे क्वेश्चन्स आहेत 4 हे 1-1 मार्काला होते, हे 4 मार्क्स झालेले आहेत. आणि आता रिकाम्या जागा भरा, हे 3 मार्काला 3 आहेत, 1-1 मार्काला 1 आहे. सगळे महत्त्वाचे डॅश डॅश भारतात सापडतात. खनिज की धातू, तर उत्तर आहे धातू. त्याच्यानंतर सेकंड आहे ऋतूचे चक्र सदैव मनाला डॅश डॅश करते. निकृष्ट की आकृष्ट, तर आकृष्ट करते, म्हणजेच मनाला भावते. थर्ड नंबर आहे भारताचा इतिहास गौरवाच्या डॅश डॅश शिखरावर पोचलेला आहे. सर्वोच्च की महान, तर सर्वोच्च शिखरावर. त्याच्यानंतर क नंबरचा प्रश्न विचारलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला 1 मार्काला विचारला आहे. खालीलपैकी खूप या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे. तर पहिला भरपूर, विपुल, जास्त. सो ह्याच्यामध्ये उतार्यामध्ये कोणता विचारला आहे, तर उतार्यामध्ये काय आलेला आहे, विपुल. म्हणजेच काय, त्यामध्ये संपत्तीचे विपुल भांडार आहे. हा विपुल हा शब्द कशाचा आहे, तर भरपूर समानार्थी शब्द, खूप या शब्दाला समानार्थी शब्द आहे तो. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावरील आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ही कविता तुम्हाला दिलेली आहे. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परिकुनी, या मोत्याचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, आभाळातील या मोत्याने मातीमधुनी पिकती मोते, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही मानसे का मग होती, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल रे आता निसर्गाच्या बघण्याचा, तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कवितेवरती असे प्रश्न विचारतात. पहिला आहे, आभाळातील मोती कशाला म्हटले आहे, तर उत्तर आहे पावसाच्या पाण्याला. लिहिताना कसं लिहिणार आहे, आभाळातील मोती पावसाच्या पाण्याला म्हटले आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा कशात संग्रह करतो, तर तिजोरीमध्ये. मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा संग्रह तिजोरीमध्ये करतो. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील कशाचे महत्त्व विशद केले आहे, म्हणजे कशाचे महत्त्व सांगितले आहे, तर पाण्याचे. त्याच्या खाली आहे, वरील कवितेच्या आधारे खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर डॅश डॅश बनवणी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, हिरे का मोती, तर उत्तर आहे मोती, कारण आपल्याला पोएममध्ये ते दिलेलं आहे. हा 1 मार्कला क्वेश्चन येणार आहे. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. आकाशातून, ह्याचा अर्थ सांगितला आहे, आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते. तर हे तुम्हाला कवितेमधून शोधून लिहायचं आहे, कोणत्या ओळीचा हा अर्थ आहे, तर कवितेची ओळ आहे, आभाळातील या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती. हा किती 1 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे, खालील शब्दांच्या वाक्यात उपयोग करा. म्हणजे हे तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं वाक्यात म्हणजे त्याचं सेंटेन्स बनवून सांगायचं आहे. पहिला आहे मोल, तर त्याचं वाक्य येणार आहे, राजेशला आज अभ्यासाचे मोल कळले. ज्यावेळेस तो एक्झाममध्ये कमी मार्क्स आणतो किंवा फेल होतो त्यावेळेस त्याला अभ्यासाचं महत्त्व कळतं. मोल म्हणजेच काय, तर महत्त्व. अनमोल म्हणजेच काय, जो बहुमोल असतो त्याच्यासारखा दुसरा क्वचितच असतो, त्याला अनमोल म्हणतात. तर वाक्य काय येणार आहे, रतन टाटा हे आपल्या भारताचे अनमोल रत्न आहेत. हा सुद्धा तुम्हाला 1 मार्काला विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे, वरील कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. जसं की लिहिले गाण्याचा आणि पाण्याचा, तसं येणार आहे मोतीचा, येणार आहे कोती, ठगण्याचा येणार आहे बघण्याचा. नंतर आहे सेक्शन बी, व्याकरणचा जो पार्ट आहे. तर व्याकरण आपल्याला जर 80 मार्क्सचा पेपर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 20 मार्काचं व्याकरण विचारलं जातं. तर त्यामध्ये कोणतं व्याकरण आहे, खालील सूचनेनुसार उत्तरे लिहा. खालील वाक्यातील नाम ओळखून लिहा. हे 1 मार्काला येणार आहे. सोहमचे पुस्तक दप्तरात आहे, तर ह्याच्यामधलं नाम काय आहे, तर सोहम. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून लिहा. सर्वनाम म्हणजेच काय, नावाच्या व्यतिरिक्त जे आलेलं असते त्याला सर्वनाम म्हणतात. तर आम्ही शाळेत जात आहोत, तर हे आम्ही जे आहे हे काय आहे, सर्वनाम. ते तुम्हाला 1 मार्काला विचारलं जाणार आहे. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. हे सुद्धा तुम्हाला 1 मार्काला विचारणार आहेत. विशालने कच्चा आंबा खाल्ला. विशालने आंबा खाल्ला, पण आंबा कसा होता, कच्चा. सो कच्चा हे काय आहे, त्याचं विशेषण. खालील वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा. क्रियापद म्हणजेच काय, ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वारा झुळझुळ वाहतो, मग वाहतोने काय झालं, या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. मग हे किती मार्काला विचारलं, तर 1 मार्काला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 4th नंबरचा क्वेश्चन आहे, खालील सूचनेनुसार उत्तरे लिहा. हे सुद्धा तुम्हाला 1-1 मार्काला विचारलेलं आहे. 3 क्वेश्चन आहेत, प्रत्येकाला 1 मार्क सांगितलं आहे.
रिया पुस्तक वाचत होती, वाक्य वर्तमान काळात लिहा. तर ह्याचं काय येणार, रिया पुस्तक वाचत होती म्हणजे भूतकाळामध्ये गेली, आता वर्तमान काळात लिहायचं म्हणून काय करणार होतं, रिया पुस्तक वाचत आहे. सेकंड आहे मी रामटेकला जातो, वाक्य भूतकाळात लिहा. तर काय होणार, मी रामटेकला गेलो होतो, हे झालं भूतकाळामध्ये. तिसरं आहे पुढे सशक्त पिढी तयार होईल, हे वाक्यातील काळ ओळखून लिहायचं आहे. तर हे काय आहे, पिढी तयार होणार आहे, पुढे होईल की नाही होईल ते नाही माहिती. सो हे काय आहे, भविष्यकाळाबद्दल बोललं आहे, म्हणजे हा आहे भविष्यकाळ. त्याच्यानंतर खालील शब्दांचे लिंग बदलून लिहा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला चार क्वेश्चन दिलेले आहेत. तो प्रत्येक क्वेश्चन किती आहे, हाफ मार्क्सचा आहे. म्हणजेच काय तर सॉरी चार क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये हाफ मार्क्स म्हणजे 2 मार्काचा हा क्वेश्चन आहे. पुत्राचं येणार आहे पुत्री, म्हणजे पुत्र म्हणजे मुलगा, पुत्री म्हणजे मुलगी. देवताचं येणार आहे देवी, हत्तीचं येणार आहे हत्ती, युवकचं येणार आहे युवती. त्याच्यानंतर खाली आहे खालील शब्दांचे वचन बदलून लिहा. मग नदीचं येणार आहे नद्या, सैनिकचं सैनिकच राहणार आहे, एक सैनिक आणि खूप साऱ्या सैनिकांना पण सैनिकच म्हणतात. रत्न एक असेल तर रत्न, खूप सारी असतील तर रत्ने होणार आहे. अस्त्र म्हणजे एक आणि खूप सारी ही अस्त्रे असणार आहेत. त्याच्यानंतर ड वाला आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक क्वेश्चन हा हाफ मार्क्सला आहे, म्हणजेच हे 4 दिलेले आहेत तसं त्याचे 2 मार्क्स होणार आहे. देहचा समानार्थी शब्द म्हणजे मिनिंग होणार आहे शरीर. पावरी म्हणजे लहान बासरी. काळजीचं येणार आहे चिंता आणि चतुरचं येणार आहे बुद्धिमान. त्याच्यानंतर खाली विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहे. चविष्टचं येणार आहे स्वादहीन किंवा अचविष्ट. शूरचं येणार आहे भित्रा. गुणचं येणार आहे दुर्गुण किंवा अवगुण. आणि देवचं येणार आहे असुर किंवा राक्षस. त्याच्यानंतर आहे सूचनेनुसार उत्तरे लिहा. स्वतःवर अवलंबून राहणारा म्हणजे जो स्वतःवरती अवलंबून असतो, तो दुसऱ्यांची कोणाची वाट नाही बघत, सो त्याला म्हणतात स्वावलंबी. आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा त्याला म्हणतात मनमिळावू. खाली आहे खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करा. हे तुझे मुलगे काय, हे झाल्याच्या नंतर कॉमा येणार आहे. तुझे मुलगे काय हा क्वेश्चन मार्क विचारलेला आहे म्हणून इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. शाब्बास छान गातोस. शाब्बासमध्ये हे काय हे याला म्हणतात उद्गार चिन्ह. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणार असतो किंवा केलेलं असतं त्याच्यानंतर हे उद्गार चिन्ह लागतं. त्याच्यानंतर आहे खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हे तुम्हाला 1 मार्काला विचारलेलं आहे. सन्मान करणे, सन्मान करण्याचा अर्थ आहे आदर करणे. आणि वाक्य तयार होणार आहे कलेक्टर साहेब आल्यावर आम्ही त्यांचा सन्मान केला. त्याच्यानंतर आता तुम्हाला विभाग क म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित तुम्हाला लेसनमधले किती क्वेश्चन्स येणार आहेत. सो तुम्हाला फक्त लेसनमध्ये एवढ्या सर्व लेसनमधून फक्त 30 मार्कासाठीच क्वेश्चन विचारले जातात. तर ते कोणकोणते आहेत ते बघूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. विश्वामित्र कोणाच्या आश्रमात गेले होते, तर उत्तर आहे ऋषी वशिष्ठांच्या. पूर्ण उत्तर कसं लिहायचं आहे, विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात गेले होते कारण त्यांना व त्यांच्या चतुरंग सैन्याला भूक व तहान लागली होती. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे आनंदी हातात काय घेऊन बसली होती, आणि उत्तर आहे आनंदी हातात बुक घेऊन बसली होती. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे साष्टीच्या भागात कोण मानकरी होते, आणि उत्तर आहे साष्टीच्या भागात अर्जुन ठाकूर नावाचा एक मोठा मानकरी राहत होता. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे भास्कर श्यामच्या घरी का येत असे. हे तुम्हाला अगोदरचे जे लेसन आहेत त्याच्यामधून सुद्धा हे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर भास्कर का यायचे, तर त्याचं उत्तर आहे पूर्वीच्या काळी संध्याकाळी घरात रामरक्षा म्हटली जात असे म्हणून भास्कर श्यामच्या घरी श्लोक म्हणायला जात असे. आहे बवन खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून लिहा. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कला येणार आहे. असे 4 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्हाला योग्य ते आन्सर सांगायचं आहे. डॅश डॅश सेना होती, तर कोणती होती, चतुरंग सेना होती. काही वेळ अगदी डॅश डॅश गेला, तर शांततेत गेला. रणांगणाच्या डॅश डॅश बहादूरशाह होता, तर काय उत्तर येणार आहे शामियान्यात. फोर्थ नंबर आहे एक डॅश डॅशने आपला पराभव केला, तर एका ऋषीने आपला पराभव केला. त्यानंतर क नंबरचा क्वेश्चन आहे कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कचा आहे. सो हा 6 मार्कचा क्वेश्चन आहे, म्हणजे 3 मार्काचा एक क्वेश्चन, असे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपल्याला इथे 4 दिलेले आहेत, आपण 4ही सॉल्व्ह करणार आहोत. साष्टीच्या भागात कोणते ठाकूर राहत होते, आणि उत्तर आहे साष्टीच्या भागात अर्जुन ठाकूर हा एक मोठा मानकरी राहत होता. तो क्षत्रिय होता, त्याला 7 मुले होती. बाबा ठाकूर, राम ठाकूर, बाल ठाकूर, सोन ठाकूर, हिर ठाकूर, गण ठाकूर, रुपाई नावाची त्याची आई एवढे जण राहत होते. त्यानंतर
दुसरा क्वेश्चन आहे, गोपाळरावांना आनंदीला कोठे पाठवायचे होते? आणि उत्तर आहे, गोपाळराव आधुनिक विचारांचे होते. आधुनिक म्हणजे पुराणे विचार आणि आत्ताच्या विचार जे आहेत त्याच्यामध्ये ते आधुनिक म्हणजे त्यांना नवीन विचार आवडायचे किंवा आधुनिक विचारांचे होते. समाजात सुधारणा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. स्त्रियांच्या अंगी सामर्थ्य नाही हे जुन्या लोकांचे मत त्यांना खोटे ठरवायचे होते. आपल्या पत्नीच्या माध्यमातून त्यांना समाजाला उदाहरण घालून द्यायचे होते आणि म्हणूनच त्यांनी आनंदीला वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवायचे ठरवले, म्हणजे डॉक्टर होण्यासाठी. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, विश्वामित्रांनी कोणता निश्चय केला? आणि उत्तर आहे, वसिष्ठांची कामधेनू प्राप्त करण्यासाठी विश्वामित्रांनी त्यांच्यावर शास्त्रांनी आक्रमण केले, पण वसिष्ठांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. उलट ते पराभूत झाले आणि वसिष्ठांची अस्त्रे प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, आईने श्यामला कोणती शिकवण दिली? आणि उत्तर आहे, आईने श्यामच्या मनातील भास्कर विषयीचा राग ओळखला, द्वेष पाहिला. त्यामुळे त्याच्या या वृत्तीचे समर्थन न करता तिने त्याला भास्करकडून पुस्तक घेऊन श्लोक लिहायला सांगितले. कारण देवाने आपल्याला हात, पाय, डोळे दिले आहेत, तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे राहावे व कष्ट करून मोठे व्हावे अशी शिकवण आईने श्यामला दिली. ड नंबरचा आहे, खालील वाक्यात चुकी बरोबर ते लिहा. मंत्रविद्येचा प्रयोग करून योद्धा तयार झाले, तर हे बरोबर आहे. सागरातून 20 रत्ने बाहेर आली, चुकीचं आहे, कारण सागरातून 14 रत्ने बाहेर आली होती. श्याम भास्करच्या घरी रामरक्षा म्हणायला येत असे, बरोबर आहे. साष्टीच्या भागात अर्जुन ठाकूर हा एक मोठा मानकरी होता, बरोबर आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हा 1 मार्काला एक क्वेश्चन विचारलेला आहे. खोपा कुठे टांगला आहे? तर खोपा झाडाच्या फांदीला टांगला आहे. निळसर मखमल कशाला म्हणतात? तर निळसर मखमल धुक्याला म्हणतात. खोप्याला कशाची उपमा दिली आहे? तर खोप्याला बंगल्याची उपमा दिली आहे. दरी कोणत्या रंगाची आहे? तर दरी निळ्या आणि सावळ्या रंगाची आहे. खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहा. हे सुद्धा 1 मार्काला विचारलेलं आहे. मग चला रे ओढा त्या कामधेनूला, विश्वामित्र त्यांच्या सैनिकांना म्हणाले. तरीही मी जाईन, तर हे कोण म्हणालं? आनंदी गोपाळरावांना म्हणाली. हे तुझे मुलगे काय? हा बहादूरशाह रुपाईला म्हणाला. फोर्थ नंबर आहे, आता माझे 10 श्लोक राहिले आहेत असं कोण म्हणाल? तर भास्कर श्यामला म्हणाला. त्याच्यानंतर खाली आहे, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. तर हे तुम्हाला 2 मार्कला येणार आहे. सो 2 लाईन आहे, तर 1 मार्काला 1 लाईन येणार आहे. डूल घालुनी जळथेंबाचे तृणपाते डोलते, शिळ घालुनी रानपाखरू माझ्याशी बोलते. त्याच्यानंतर आहे, खालील ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कला विचारणार आहेत. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. आणि त्याचा अर्थ आहे, सुगरिणीने तयार केलेले घरटे अर्थात खोपा तो खूप लहान असतो, जणू काही गिलकी झाडावर लागलेली असतात. खरोखरच माणसालाही लाज वाटावी अशी कलाकृती पक्षी तयार करतात. त्यानंतर सेक्शन डी मध्ये आपल्याला लेखन विभाग दिलेला आहे, तो विचारला आहे 15 मार्काला. तर पहिला आहे, आपल्याला एका कोणत्याही विषयावरती निबंध लिहायचा आहे. पहिला आहे माझा आवडता पक्षी आणि दुसरा आहे मला पंख असते. तर तुम्हाला जो कोणता सोपा वाटेल किंवा कोणता तुम्ही प्रॉपर लिहू शकता तो निबंध तुम्हाला लिहायचा आहे. सो हे निबंध तुम्हाला माझ्या चॅनलवरती जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला निबंधच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील. सेकंड नंबरचा आहे, खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कथा व कथेला नाव देऊन तात्पर्य पूर्ण करा. हे तुम्हाला 5 मार्कला विचारणार आहेत. सो हे सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जिथे कथालेखन आहे त्यामध्ये हे भेटून जाईल. त्याच्यानंतर खालील विषयावरती पत्र लिहा व पत्राचे पण कोणता पण एक लिहायचा आहे. लिफाफा आवश्यक आहे. 2 लेटर आपल्याला दिलेले आहेत. आजी सतत आजारी असल्यामुळे पुढचे 4 दिवस शाळेत गैरहजर राहण्यासाठी परवानगी मागणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा आणि वन महोत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी रोपे मागवणारे पत्र वनाधिकाऱ्यास लिहा. हे सुद्धा तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जे लेटरचं आहे त्या प्लेलिस्टला तुम्हाला हे भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.